6वी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा खमंग कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा पदार्थ पहा, ना पुरी आहे ना कचोरी, तरीसुद्धा चवीला आहे एकदम भारी. आणि यामधलं जे स्टफिंग आहे ते बनवताना मी बटाट्याचा अजिबात वापर केला नाही. तुम्हाला जर टिफिनमध्ये काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. आपण जेव्हा कणिक मळतो तेव्हा सुरुवातीला पीठ घेतो, पण आपल्याला आज इथे अगोदर पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 2 टेबलस्पून बारीक रवा. रवा शक्य असेल तर बारीकच वापरावा. मी आज थोडासा मोठ्या रव्याचा वापर केला आहे, तरीसुद्धा रिझल्ट खूप छान आलेला आहे. आता लगेच यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे. आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे. चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट घातलं तरीही चालेल, किंवा माझ्याप्रमाणे एक लाल ओली मिरची अशी बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल. आता पाव चमचा ओवा घालायचा आहे, पण ओवा डायरेक्ट न घालता असा हातावरती घ्यायचा आणि क्रश करायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये छान उतरतो. आता 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. आता भरपूर सारी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजेच मिक्स करायचे आहेत. सुरुवातीलाच आपण पाण्यामध्ये रवा घातल्यामुळं काय होतं की बाकीचं साहित्य घालेपर्यंत रवा आपला छान फुलतो आणि त्यामुळे मग पदार्थ देखील आपला मस्त कुरकुरीत बनतो. आता पहा, सर्व साहित्य छान मिक्स झालेत. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ यामध्ये छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही आणखीसुद्धा यामध्ये लागलं तर पीठ ॲड करू शकता, किंवा लागलं तर पाणी देखील ॲड करू शकता. पहा, पीठ यामध्ये मिक्स केल्यानंतर मला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटतं आहे, तर आणखी अर्धी वाटी यामध्ये आपण पीठ ॲड करूयात. यामध्ये आपल्याला लागेल तसंच पीठ वापरायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे. पण याला मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पीठ आपल्याला थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी छान मऊ असं मळून घेतलं आहे. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत या पिठाला मळून घ्यायचं आहे. या पिठाला तुम्ही जितकं छान मळून घ्याल तितकीच पुढची प्रोसेस करायला तुम्हाला एकदम सोपं जाईल. तर पीठ पहा, मी खूप सुंदर असं मळून घेतलं आहे. छान मऊसर आपलं पीठ तयार झालं आहे. आता या पिठाला भिजण्यासाठी आपण झाकण ठेवून अर्धा तास साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. कांदे पोहे बनवण्यासाठी घरामध्ये मी जे रोज पोहे वापरते त्याच पोह्याचा इथे मी वापर केला आहे. आता या पोह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2-3 पाण्याने पोहे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता धुतलेल्या पोह्यामध्ये 2 चमचे पाणी घालून पोहे भिजण्यासाठी 5 मिनिटे साईडला ठेवून द्यायचे. आता इथे 1 वाटी मी जाड शेव घेतली. तुम्ही जाड बारीक कुठलीही शेव वापरू शकता. फक्त शेव घेताना मस्त स्पायसी आणि मसालेदार घ्यायची, म्हणजे आपला नाश्तासुद्धा खूप टेस्टी बनतो. आता शेव आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण मिक्सरला आपल्याला ही आता मस्त बारीक दळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला शेव मी मस्त बारीक दळून घेतली आहे. छान शेवचं आपल्या पीठ तयार झालं आहे. आता हे पीठ आपण असं साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात. तर इथे पोह्यालासुद्धा 5 मिनिटे झालीत आणि पोहे पहा छान भिजलेत. आता पोहे आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, किंवा तेल तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही घालू शकता. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे त्याचा स्वाद नाश्त्यामध्ये छान उतरतो. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घालायच्या आहेत. आता याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा जाईल इतकं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. 30 ते 40 सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता लसणाचा रंग बदलला आहे आणि मसालेसुद्धा आपले मस्त परतलेत. आता यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा असा रफली कट करून घालायचा आहे. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे. आता चिमूटभर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हा कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
आपण यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घातल्यामुळे कांदा मस्त परतला जातो, त्याला रंगही खूप सुरेख येतो आणि त्याची चव तर खूपच भन्नाट येते. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर तुम्ही पाहू शकता कांद्याला आपल्या मस्त सोनेरी रंग आला आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. मी इथे घरगुती लाल तिखट घालते. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल तिखट असेल तर ते तुम्ही घालू शकता. त्याने नाश्त्याला रंग खूप छान येतो. आता हे घातलेले मसालेसुद्धा मस्त परतले. लगेच गॅस बंद करायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत. आता आपण मॅश करून पोहे ठेवले होते, ते पोहे लगेच यामध्ये घालायचे. शेवचं पीठ देखील आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मीठ आपल्याला फक्त पोह्याच्या हिशोबाने घालायचं आहे, कारण शेवमध्ये अगोदरच मीठ घातलेलं असतं. आता अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे. लिंबामुळे या नाश्त्याला मस्त चटपटीत अशी चव येते. लिंबाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे आमचूर पावडर देखील घालू शकता. आमचूर पावडरमुळे सुद्धा याला छान अशी टेस्ट येते. आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत. गॅस पहा इथे मी बंदच ठेवला आहे. गॅसची फ्लेम शक्यतो बंदच ठेवून आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे, किंवा अगदी लो फ्लेम तुम्ही ठेवली तरी देखील चालेल. माझीकडे आणखी खूप गरम आहे म्हणून मी गॅस बंदच ठेवलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता स्टफिंगला रंग खूप सुरेख आला आहे आणि खूप सुंदर आपले स्टफिंग तयार झाले. दिसतंय की नाही अगदी बटाट्याचं स्टफिंग असल्यासारखं. हे स्टफिंग जर मिक्स करताना तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका देखील देऊ शकता. तर इथे आपलं परफेक्ट असं स्टफिंग तयार आहे. लगेच आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता या स्टफिंगचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे लिंबाच्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. किंवा नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही या स्टफिंगचे गोळे बनवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आता इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहत आलाय म्हणजे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली आहे. तर पटकन रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी राहिलेले बॉल्स अशाच पद्धतीने बनवून घेते. आता इथे पीठसुद्धा आपलं अर्ध्या तासानंतर मस्त भिजलं. पहा छान सॉफ्ट आपलं पीठ तयार झालं आहे. आता याला आपण परत थोडंसं मळून घेऊया म्हणजे ते छान एकजीव होईल. मळताना पहा हाताला थोडंसं चिकटतं आहे, कारण आपण थोडंसं सैलसर असं पीठ मळून घेतलं होतं. आता यावरती मी थोडंसं तेल घातलं आहे म्हणजे आपल्याला परत छान मळून घेता येईल. आता याला मी छान असं मळून घेतलं आहे. पहा खूप सॉफ्ट आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत किंवा गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता किंवा थोडंसं पीठ देखील इथे वापरू शकता. आता उंडा पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे आणि याची मस्त अशी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण भरण्यासाठी पारी तयार करतो अगदी तशीच आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे. तर लगेच यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे. स्टफिंग भरल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि पारीचं तोंड अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कणिक तुम्ही इथेच लावून घेऊ शकता किंवा बाजूला देखील तोडून ठेवू शकता. आज मी तुम्हाला लाटण्याचा वापर न करता हा नाश्ता बनवून दाखवणार आहे. पहा अशा पद्धतीने याला मध्यभागी प्रेस करायचं म्हणजे स्टफिंग ते छान कडेपर्यंत पसरलं जातं. आणि असं आपण मध्यभागी याला प्रेस केल्यामुळे तळताना देखील हा दोन्ही बाजूनी मस्त टम्म फुलतो. तर इथे पहा आपला एक नाश्ता बनवून तयार आहे. खूप सुंदर झाला आहे, खूप छान झाला आहे, एकसारखाही झालेला आहे. अगदी लाटल्यासारखा हा नाश्ता तयार झाला आहे. आता हा साईडला ठेवूयात आणि राहिलेला नाश्तासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते. आता नाश्ता आपण लगेच तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेल आपल्याला मिडियम गॅसवरती मिडियमच गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये नाश्ता सोडायचा आहे. मिडियम गॅसवरती आपला नाश्ता तळल्यामुळे तो मस्त आतपर्यंत तळला जातो आणि छान खमंग कुरकुरीतही लागतो. थोडासा तळला की पलटून घ्यायचा आहे आणि आलटपलट करून या नाश्त्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हा नाश्ता तळताना बिलकुल घाई करायची नाही. मिडियम गॅसवरती आपल्याला आलटपलट करून छान खरपूस खमंग हा नाश्ता तळून घ्यायचा आहे. फुल गॅसवरती तुम्ही नाश्ता तळला तर आतपर्यंत तो तळला जाणार नाही, आतमध्ये कच्चा राहील आणि मग असा कुरकुरीतही होणार नाही. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला नाश्ता तळला गेला आहे आणि टम्म फुलला आहे देखील. आता बाहेर काढूया आणि राहिलेला नाश्तासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते. करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा हेल्दी टेस्टी नाश्ता
खाण्यासाठी तयार आहे. पहा खूप सुंदर फुललं आहे आणि मस्त टम्म झालेलं आहे. तर आज आपण बटाटा न वापरता वेगळ्या पद्धतीचं स्टफिंग यामध्ये भरलं आहे, तरीसुद्धा हा नाश्ता खायला अप्रतिम लागतो. ना पुरी ना कचोरी, तरीसुद्धा चवीला जगात भारी. एकदा ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.